नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजचं जर आपलं कॅप्शन बघितलं तर कॅप्शन आहे चाटाळपणा। तुम्ही म्हणाल हे काय? तर मित्रांनो, हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला याची पार्श्वभूमी काय आहे ती पाहावी लागेल। मग हा चाटाळपणा मीडियाचा असू शकतो, माणसांचा असू शकतो किंवा एखाद्या पक्षाचा असू शकतो। म्हणजे एखाद्या माणसाला कशा पद्धतीनं खोटं समजायचं किंवा एखाद्या मीडियामध्ये खोटी बातमी कशा पद्धतीनं पसरवायची, याला आपण चाटाळपणा असं म्हणतो। आणि हे पाहण्यासाठी प्रथमतः आपल्याला बघावं लागेल की 2014 पासून भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार फक्त 37% मतदान घेऊन या भारत देशावर 2014 आणि 2019 म्हणजे जवळजवळ 9 वर्ष हे सरकार राज्य करते। आणि या सरकारचा जो राज्य किंवा बहुमतामध्ये आलेलं हे सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार कशा पद्धतीनं नंगा नाच करते किंवा कशा पद्धतीनं सरकारने केलेले निर्णय खोडते किंवा आत्ता असलेल्या लोकांची कशा पद्धतीनं गळचेपी होते, मग तो सर्वसामान्य असेल तो महागाईनं कसा त्रस्त होतोय, श्रीमंत असेल तो ईडीच्या CBIच्या चौकशीमध्ये कसा अडकला जातोय, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर या भारत देशामध्ये 138 वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष यांनी असा विचार केला की 37% मतदान घेतलेला पक्ष भारतावर राज्य करतो, मग याचा अर्थ 63% लोकांनी या पक्षाला नाकारलेला आहे। परंतु 63% मतदान जे आहे ती एका पक्षाकडे नाही आहे, तर ते 38 पक्षांमध्ये विभागलेलं आहे। आणि त्यासाठी काँग्रेस पक्षानं लीड घेऊन किंवा पुढाकार घेऊन या सर्व पक्षांना एकत्र आणलं आणि एकत्र आणल्यानंतर त्या टीमला त्यांनी इंडिया हे नाव दिलं। आता इंडिया नाव दिल्यानंतर त्याच्या मीटिंगा ज्या आहेत ते बिहारमधील पटना या ठिकाणी मीटिंग झालेली आहे, तर कर्नाटकमध्ये बेंगलोर या ठिकाणी, म्हणजे बेंगलोरला 18 जुलैला मीटिंग झाली आणि कर्नाटकला 23ला झालेली मीटिंग। तर या मीटिंगा झाल्यानंतर याचं महाराष्ट्रामधील जे पक्ष आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या मीटिंगचं आयोजन केलं। कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या 3 पक्षांचं सरकार होतं आणि आत्ता इंडियाचं लीड जर काँग्रेस घेत असेल तर मुंबईमध्ये यांची सभा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर म्हणजे या 2 दिवशी होणार आणि या सभेला जवळजवळ 28 पक्षांनी हजेरी लावलेली आहे। आता मित्रांनो, हे सांगायचा मतलब काय किंवा हे सांगण्याचा अर्थ काय? तर या ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक पक्षामध्ये जी काही मंडळी आहेत ती मंडळी या सभेमध्ये किंवा या आघाडीमध्ये सामील व्हावीत। मग कोणी सामील व्हायला पाहिजे? तर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना ही मंडळी तर सामील झालेलीच आहेत। आणि मग हे सामील झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे आणि वंचित बहुजन आघाडी यांची जर युती बघितली तर महाराष्ट्रामध्ये यांची 23 जानेवारीला युती झालेली आहे आणि त्यांनी सगळ्यांना डिक्लेअर केलंय की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे यांची युती झालेली आहे। ते आता पुढची वाटचाल निवडणुकांची वाटचाल करणार आहेत, म्हणजे ते एकत्र निवडणुका लढणार आहेत। परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी होती की महाराष्ट्रामध्ये जो भारतीय जनता पार्टी सत्तारूढ आहे देशामध्ये, या भारतीय जनता पार्टी सत्तारूढ असलेल्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचारधारेला विरोध करणारा पक्ष किंवा त्यांच्या विचारधारेची चीरफाड करणारा पक्ष किंवा त्यांच्या विचारधारेला मूठमाती किंवा त्यांच्या विचारधारेच्या विरोधात कट्टरपणे उभा राहणारा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी तथा बाळासाहेब आंबेडकरांचा VBA हा पक्ष समर्थपणे ही जबाबदारी पेलतोय। आणि ही जबाबदारी पेलत असताना
महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष असतील किंवा मीडिया असेल, या मंडळींना असं वाटत होतं की जर भारतीय जनता पार्टीला 2024च्या इलेक्शनपासून बाजूला ठेवायचं असेल तर जी सर्व मंडळी म्हणजे जे 28 पक्ष एकत्र येत आहेत आणि त्याचं निमंत्रक जे आहेत ते उद्धव ठाकरे आहेत आणि बाकीच्या पक्षांना सगळ्यांना एकत्र बोलवत आहेत, पण प्रमुख जे आहे ते काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने यामध्ये लीड घेतले. तर महाराष्ट्रामध्ये जो काही वंचित बहुजन आघाडी आहे की ज्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत, यांना सुद्धा या आघाडीचं किंवा इंडिया आघाडीचं निमंत्रण जे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या 2 दिवस बैठक चालणार आहे, यामध्ये मिळेल. परंतु हे निमंत्रण आलेलं नाही आहे आणि मीडियामध्ये उत्सुकता आहे की जर समविचारी पक्ष की जर भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेत जर बसू द्यायचं नसेल तर वंचित बहुजन आघाडी जो 24 मार्च 2019ला स्थापन झालेला पक्ष, या पक्षाने 2019च्या इलेक्शनमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या 10 जागा पराभूत केल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या 27 जागा पराभूत केल्या. म्हणजे जनाधार या पक्षाचा आहे आणि हे संपूर्णपणे किंवा पूर्णतः BJPच्या विरोधात आहेत, त्यांच्या विचारधारेच्या विरोधात आहेत. मग यांना सुद्धा आमंत्रण असायला पाहिजे, परंतु ते आमंत्रण दिलेलं नाही आहे. आता हे आमंत्रण त्यांना मिळायलाच पाहिजे का? तर मिळायलाच पाहिजे. आणि सगळे मीडियांची लोकांची ही चर्चा असताना मग काही मंडळींना ज्यावेळेस हा प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न विचारल्यानंतर त्या मंडळींनी त्या पद्धतीने काय उत्तरं दिली, मग तो मीडिया असेल किंवा माणसं असतील, त्या पक्षाचे प्रमुख असतील, कोणीही असो, त्यांनी अगर निमंत्रण दिलं तर दिले. आता निमंत्रण देणारा कोण आहे? तर काँग्रेस पक्ष आहे. कारण या सर्व मंडळींना एकत्र करणारा, राजकीय पक्षांना एकत्र करणारा हा काँग्रेस पक्ष आहे. मग ह्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जे मल्लिकार्जुन खरगे आहेत, त्यामध्ये राहुल गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, या मंडळींनी महाराष्ट्रामध्ये असलेला वंचित बहुजन आघाडी यांचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर, यांना निमंत्रण देणं गरजेचं होतं. परंतु ते निमंत्रण आलं की नाही, जो संभ्रम मीडियामध्ये तयार झाला आणि संभ्रम तयार झाल्यानंतर मित्रांनो मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका की इंडिया आघाडीची सभा मीटिंग कधी होणार आहे? तर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर ह्या 2 दिवशी होणार आहे. आणि त्याच दिवशी म्हणजे लोकशाही जे चॅनल आहे, या लोकशाहीवर बाळासाहेब आंबेडकरांची मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये ते विचारतायत, 29 तारखेला विचारतायत. काय विचारतायत? अनेकांची इच्छा होती, अनेक जण म्हणत होते, स्पेक्युलेशन्स केले होते की नवीन मुंबईतल्या बैठकीमध्ये काही नवीन पक्ष जोडले जातील. तुमचं नाव त्यात प्रकर्षाने घेतलं जात होतं, का होऊ शकलं नाही ते? कारण कोणी सोनिया गांधीला विचारा. तुम्हाला आमंत्रण आहे असं काही जणांचा दावा होता, आलं होतं की नाही आमंत्रण? आमंत्रण अजिबात नव्हतं. बरं, तुमच्याच चॅनलवरनं ती बातमी चालली आणि माझ्या पक्षातल्या लोकांनी आपल्यालाच फोन केला की बाबा ते पत्र तरी आम्हाला दाखवा. त्याच्यामुळे असं ते गेलं. आम्ही त्याच्यानंतर 29 ऑगस्टला की बाळासाहेब, तुमचा जो पक्ष महाराष्ट्रामध्ये एवढा धुमाकूळ घालताय, 2019च्या इलेक्शनमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात वोटिंग घेतलंय, मग काँग्रेसने तुम्हाला या बैठकीचं निमंत्रण दिलं की नाही? बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं की मला निमंत्रण, त्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलावण्यात आलेलं नाही. काय कारण आहे? तुम्ही शिवसेनेसोबत अजून आहात का? आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत. आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही याचं काँग्रेसला आपण विचारलेलं अधिक बरं. मागच्याही 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. याही वेळेस आम्ही असं त्यांना ऑफर दिलेली आहे, परंतु काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाहीत, अशीच परिस्थिती आहे. आता इकडे 1 तारखेला 31ची सभा आहे आणि 1 सप्टेंबरची सभा आहे, परंतु महाराष्ट्र ओळखत असलेल्या माणसाने हा चाठाळपणा करावा का? हा एक मोठा प्रश्न आहे. मी कोणाविषयी बोलतोय तुमच्या लक्षात आलं असेल.
मित्रांनो, हा व्हिडिओ 1 तारखेचा व्हिडिओ आहे. यांना ओळखताय तुम्ही? उपनेते आहेत शिवसेनेचे. कारण आंबेडकरांच्या नावावर आत्तापर्यंत जोगवा मागितला, आंबेडकरांच्या नावावर पोटपाणी आपलं भरलं आणि आता मात्र त्यांचेच नातू जे काही बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवत आहेत किंवा आंबेडकर विचारधारा जनसामान्यामध्ये पोचवत आहेत, त्याच माणसांबद्दल किंवा बाळासाहेब आंबेडकरांबद्दल कसा संभ्रम निर्माण केला जातोय. संभ्रम आहे की नाही मित्रांनो, तुम्ही मला सांगा. हा संभ्रम आहे की नाही? कारण ह्यांना 1 तारखेला विचारलेला प्रश्न मीडियाने आहे की बाळासाहेबांना निमंत्रण दिलंय की नाही. यांनी उत्तर काय दिले? निमंत्रण देणं. म्हणजे हा काय लग्न समारंभ नाहीये. आता यांच्या लग्नामध्ये कोणाकोणाला निमंत्रण दिलंय हे माहीत नाहीये किंवा कोणाला निमंत्रण द्यायला पाहिजे होतं हे आपल्याला माहीत नाही. मला तर मित्रांनो नव्हतं, त्यामुळे तुम्हाला असेल की नाही मला माहीत नाही. पण ह्यांनी हा मुद्दा तिथे काढायलाच नको होता. लग्न समारंभाचं निमंत्रण नाहीये, तर ते पक्षाचं निमंत्रण आहे आणि बैठकीचं निमंत्रण आहे. प्रश्न कधी विचारला? 1 तारखेला, 1 सप्टेंबरला, आणि ते त्याला उत्तर असं देत आहेत. अरे जिथे निमंत्रण गेलेलं आहे, मला असं वाटतं की नोबेल कॉज साठी विनंती वगैरे आपण लग्नात करतो, मानपान आणि विनंत्या. स्थापना झालेली आहे. मग तुम्ही प्रकाश आंबेडकरांना का विनंती करीत नाही त्यासाठी? ते आपल्याकडे फारच चुकीची माहिती पोहोचली असं दिसतंय. वंचित बहुजन आघाडीला रीतसर बोलावणं गेलेलं आहे आणि कालही पत्रकार परिषदेत त्याचा पुनरुच्चार सन्मान्य पक्षप्रमुखांनी केला आहे. फक्त आता त्यांची सोबत यायची इच्छा आहे की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. छाती ठोकपणे हे सांगतायत आणि मी याला चाठाळपणा असं म्हटलंय. मित्रांनो, या ठिकाणी मी हेही सांगतोय की ह्या जरी शिवसेनेच्या उपनेते असतील, पण शिवसेनेचे अध्यक्ष तिथं बसलेले आहेत त्या आघाडीमध्ये, आणि बाळासाहेब आंबेडकरांची यांची युती झालेली आहे शिवसेनेची, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. म्हणजे निमंत्रण यायला पाहिजे होतं तर कोणाला यायला येईल? बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण येईल. पण ते स्पष्ट सांगतायत. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय, तोही तुम्ही ऐका. ते आम्ही अगोदरही म्हणालो की आम्हाला निमंत्रण नाही, बिनबुलाय मेहमान जाण्याची आमची प्रथा नाहीये. की मला निमंत्रण आलेलं नाहीये. आणि ह्या 1 तारखेला ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस ह्या मात्र सांगतायत की त्यांना निमंत्रण गेलेलं आहे आणि ज्यांना त्या आघाडीमध्ये यायचे त्यांना निमंत्रणाची काय गरज आहे. एवढ्या मोठ्या विचार किंवा विचारवंत ज्या म्हटलं जातं ना, की विचारवंत कधी कधी माती कशी खातात किंवा आविर्भावामध्ये आपण काय बोलतोय, कुणाविषयी बोलतोय, आपल्या अंगामध्ये जे रक्त आहे त्या रक्तावर ज्या माणसांचे उपकार आहेत त्या माणसाच्या म्हणजे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाविषयी किंवा आंबेडकर घराण्याविषयी बोलतोय आणि आपण संभ्रम कसा निर्माण करतोय. या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट अजून आवर्जून सांगतो. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे ह्या जर या ठिकाणी असत्या आणि त्यांना जर हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी सभ्यपणे उत्तर दिलं असतं की ह्या गोष्टी जी काही इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये होते याचं मला माहीत नाही आहे, बाळासाहेबांना निमंत्रण गेलंय का नाही, तो प्रश्न किंवा ते देण्याचं काम आमचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बघतील, त्याचा मला माहीत नाही आहे. ते पक्षप्रमुख आहेत, त्यांना तुम्ही विचारलं तर बरं होईल, हे असं उत्तर दिलं असतं. परंतु ह्या ज्या काही आता शिवसेनेमध्ये अंधार करायला गेलेल्या आहेत, ह्या अंधारेबाई ह्या बाळासाहेब आंबेडकरांविषयी सांगतायत की निमंत्रणाची काय गरज आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय ते आम्ही अगोदरही म्हणालो की आम्हाला निमंत्रण नाही, बिनबुलाय मेहमान जाण्याची आमची प्रथा नाहीये. तशा या बाई शिवसेनेला माझी गरज आहे असं सांगून त्या ठिकाणी बिनबुलाय मेहमान गेल्या आणि त्या ठिकाणी आता शिवसेनेच्या उपनेत्या झाल्या. चांगली गोष्ट आहे. तुमच्याकडे वक्तृत्व आहे, तुमच्याकडे कला आहे, बोलण्याची हातोटी आहे, त्याचा उपयोग तुम्ही करा. परंतु असा संभ्रम करून हा चाठाळपणा जो आहे ना हा करू नका. कारण हा चाठाळपणा तुम्ही आंबेडकरी विचारधारेच्या सोबत करताय. आणि इकडं
लोकशाही चॅनलवर सुद्धा हीच बातमी की आज बातमी आहे वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेची. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीचं निमंत्रण हे दिलं गेलंय. या आमंत्रणामुळे प्रकाश आंबेडकरही आता भाजपा विरोधी इंडिया आघाडीत सामील होण्याचे स्पष्ट संकेत हे मिळाले. याशिवाय महाविकास आघाडीतही प्रकाश जी हवेमध्ये येतात ना ती माणसं पण चाठाळपणा करतात आणि मीडिया सुद्धा चाठाळपणा करतो किंवा संभ्रम निर्माण करतो. म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला मी कॅप्शन दिलं होतं चाठाळपणा. सभ्यपणा असता तर जे काही निमंत्रण येणार त्या अध्यक्षांना निमंत्रण आलं असतं. आणि ज्यावेळेस मीडियामध्ये हा संभ्रम निर्माण झाला, इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीसाठी देशभरातून भाजप विरोधक मुंबईत दाखल झाल्यात. पण महाविकास आघाडीनं मात्र उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण न दिल्यानं नवा राजकीय वाद निर्माण झालाय. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळवणं कठीण बनलंय का, अशी चर्चा. आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण डायरेक्ट अध्यक्षांना माहीत नाही पडत. त्यांनी मग त्यांना नेटवरून किंवा त्यांना रिक्वेस्ट पाठवून त्यांना तो संदर्भ सांगितला आणि ते दाखवून दिलं की मला यांनी निमंत्रण दिलेलं नाही आहे. परंतु इकडे मात्र लोकशाही असेल किंवा दुसरे कुठलेही चॅनल असतील किंवा अशी चाठाळ माणसं जी असतील ना मीडियामधली किंवा कोणत्याही पक्षाची असोत की ज्यांचं रक्तावर, ज्यांच्या शरीरामध्ये जे रक्त आहे ना ते बाबासाहेबांच्या उपकाराचं आहे किंवा जे जे खाता आहेत ना त्याच्यावर सुद्धा बाबासाहेबांचा अधिकार आहे. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या बद्दल असा संभ्रम निर्माण करणं हा म्हणजे एक प्रकारचा चाठाळपणा आहे. हा चाठाळपणा अशा लोकांनी थांबवावा. तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षात चांगलीच गोष्ट आहे, परंतु दुसऱ्यांबद्दल किंवा त्या पक्षाचे आपणच नेते आहोत हा आविर्भावसुद्धा आणू नका. अजून त्या पक्षाला अध्यक्ष आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. मित्रांनो, म्हणून मी म्हटलं होतं की ह्या बाईंना ओळखा की ही माणसं असतील अशी किंवा मीडिया असेल अशा पद्धतीनं मीडियामध्ये संभ्रम निर्माण करतो लोकांमध्ये आणि जी गोष्ट घडलीच नाही ती घडलेली आहे हे दाखवायचा प्रयत्न करतो. त्याला मी म्हटलं होतं चाठाळपणा. आणि हे जर तुम्हाला पटत असेल, माझ्या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.